इंस्टाग्रामच्या माध्यमातून पिंपरण गावच्या एक 2 समाजकंटक तरुणांनी जे पूर्णा तालुक्यात परभणी जिल्ह्यात येत आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ॲट्रॉसिटी ॲक्टच्या संदर्भात आणि समाजाला शिवी देण्याच्या संदर्भात व्हिडिओ बनवलेला आहे. आणि तो लाईव्हच्या माध्यमातून झालेलं जे काही रेकॉर्डिंग आहे ते राज्यभर व्हायरल झालंय आणि त्याच्यामुळे समाजामध्ये एक संतापाची लाट पसरलेली. मी परभणीच्या एसपींना मागणी करतोय, पूर्णा पोलीस स्टेशनच्या पोलीस अधिकाऱ्यांना सुद्धा मागणी करतोय की दिशाभूल करू नका, त्या सगळ्या आरोपीला तात्काळ अटक करा आणि त्यांच्या जरा नडग्या फोडून हे जे काही महाराष्ट्रात वातावरण दूषित करण्याचा प्रयत्न केला आहे त्या अनुषंगाने चौकशी करून त्यांचा कोणी मास्टर माइंड आहे का, ते कोणत्या संघटनेशी अटॅच आहेत का, त्यांच्या बोलण्यामागे हे कोणी बोलायला लावलंय का, याची सखोल चौकशी करा आणि अशा समाजकंटकाला तात्काळ जेलमध्ये टाका, अटक करा. त्या ठिकाणी काल पूर्णा भागातील अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी, बौद्ध समाजाच्या आंबेडकरी अनुयायांनी मोठ्या प्रमाणात पोलिसांकडे मागणी केली, परंतु पूर्णा पोलीस स्टेशनचे तिथले निरीक्षक हे टोलवाटोलवीची भूमिका घेत आहेत. त्यांना मी आव्हान करतोय की जर तुम्ही टोलवाटोलवीची भूमिका केली आणि या समाजकंटकाला जर पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला तर मला पूर्णा पोलीस स्टेशनला यावं लागेल, असा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय. मोठं आंदोलन आम्ही उभा करू. कोणत्याही परिस्थितीत अशा समाजकंटकाला आणि त्याची गय आम्ही करणार नाहीत आणि ती तुम्हीही करू नये. अपेक्षा करतो काही तासात हे सगळे आरोपी उचलून तिथल्या आमच्या सामाजिक नेत्यांना दाखवा, अन्यथा पुढचं आव्हान आम्ही जोरदारपणे केल्याशिवाय राहणार नाहीत. हा इशारा मी पोलीस यंत्रणेला या माध्यमातून देतोय. या सगळ्या घटनेची दखल गृह विभागाने घ्यावी, राज्य सरकारने घ्यावी आणि वातावरण दूषित करणाऱ्यावर तात्काळ आळा घालवावा, अशी ऑल इंडिया पॅंथर सेना मागणी.